हल्ली आपल्या हातात मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअप आहे ना, पण पूर्वी तसं काही नव्हतं. तेव्हा लोकांनी काय केलं माहिती का? कबूतरला वापरलं. बघा, ते काय होतं ना, कबुतराची एक खास प्रजाती असते, तिला म्हणतात होमिंग पिजन. याचं काम असतं जिथून सोडलं तिथून सरळ घरी परत येणं. हे कबूतर कितीही लांब गेलं तरी ते आपलं घर ओळखून तिथे परत येतात, तेही बिनधास्त. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर ह्या कबुतरांना खास प्रशिक्षण दिलं जातं. सुरुवातीला थोडं अंतर, मग जरा जास्त, असं करत करत त्यांना शिकवलं जातं. हे कबूतर सूर्याची दिशा, वाऱ्याचा वास आणि अगदी पृथ्वीचं अचुंबकीय क्षेत्र वापरून आपली वाट शोधतात. म्हणजे त्यांचा नैसर्गिक जीपीएसच आहे. मग आता चिठ्ठी कशी पाठवायची? तर हे कबूतर एक मार्गी जातं, म्हणजे फक्त घरी परत येतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी कबूतर आधीच पोहोचलेलं असावं लागायचं. युद्धाच्या वेळी, म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धात सुद्धा या कबुतरांनी गुप्त माहिती पोहोचवली. कित्येक सैनिकांचे जीवही वाचवले. तर असं आहे कबूतर, एक छोटासा पक्षी, पण त्याचं काम मोठं.